तर आज आपल्याला थंडी स्पेशल एक रेसिपी करायची, झणझणीत अशी वांग्याची रेसिपी. अगदी झटपट होते, खूप जास्त सामानही लागत नाही. तर मी इथे वांगी घेतलीत. इथे अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत मी. 3 माणसांसाठी मी इथे कालवण करणार आहे मी इथे. तर हे बघा, इथं आपल्याला वांगी ना कट करून घ्यायचे. मी इथे हातात ठेवूनच कट करते. तुम्हाला जर हातात ठेवून कट करता येत नसेल ना, तर खाली काहीतरी घ्या आणि त्याच्यावर ठेवून ही वांगी तुम्ही कट करून घ्या. आणि बघा, आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं आहे वांगं किडीचं आहे का काय. कारण कधी कधी काय होतं ना, वांगं किडीचे असू शकतात. आणि आता इथं आपल्याला आहे ना, ह्याचे जे देठ आहे ना, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खा देठ ठेवला ना तरीसुद्धा चालणार आहे. मी अशा प्रकारे देठ काढून घेतलेलं आहे. आणि जर का खूप जास्त काटे असतील ना, तर ते सुद्धा सुरीच्या साहाय्याने कट करून घ्या तुम्ही. तर आता हे आपल्याला आहे ना, एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतले, त्याच्यामध्ये ही कट केली वांगी टाकून घ्यायची. आता अशाच प्रकारे मी सगळी वांगी कट करून घेते. तर बघा, मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहेत. ह्याच्यामध्ये एकच वांगं किडीचं होतं, बाकी सगळी वांगी चांगली आहेत. किडीचं वांगं असेल तर घेऊ नका, कट वगैरे करून सुद्धा घेऊ नका अजिबात. तर मी इथे कांदा बारीक कट करून घेतला आहे. खूप जास्त बारीक नाही केला किंवा खूप जास्त मोठाही नाही. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. आणि कोथिंबीर, खोबरं आणि लसूण हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे. तर छान असं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. पाणी न टाकता आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही वांग्याची रेसिपीची. तुम्ही नक्की करून बघा. आणि झणझणीत होते, गावरान पद्धतीची आहे, त्याच्यामुळे अगदी एकदा नक्की करून बघा तुम्ही. खायलासुद्धा खूप भारी लागते, गरमागरम भाकरीसोबत, भातासोबत खरंच भारी लागते. त्याच्यामुळे नक्की करून बघा. तर बघा, मी ते वाटून घेतलेले पाहू शकता. वाटण किती बारीक असं वाटलं गेलेलं आहे. आता हे आपल्याला आहे ना साईडला ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण सुके मसाले काढलेत ते बघूया. सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा लसूण मसाला, हळद, हिंग, कश्मीरी तिखा लाल आणि बेडगी मिरची पावडर घेतली. एवढेच मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्यानंतरनं आणखी एक मसाला लागणार आहे. तो कुठला लागणार आहे तो नंतरनं मी दाखवेल तुम्हाला. इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मी इथे एक पळी घेतले. नंतर आधी आपल्याला हे वांगी जी कट करून घेतलीत ना, ती तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहेत. म्हणजे कशी वांगी शिजायला पण पटकन शिजतात आणि खायलासुद्धा भारी लागतात. मिक्स केल्याच्या नंतर ना आपल्याला ना ह्याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला ही वांगी आहेत ना परतून घ्यायची. म्हणजे वांगी छान अशी परतली जातात. अगदी 2 मिनटं ठेवायचे. काही पाणी वगैरे ठेवायचं नाही आहे ताटावरती. असंच आपल्याला परतून घ्यायची. तर हे बघा, आता मी ना आपली वांगी छान अशी परतलीत पाहू शकता तुम्ही. रंगसुद्धा बदललेला आहे. असं रंग बदलेपर्यंत आहे ना परतून घ्यायची वांगी आपल्याला. आता ही वांगी आपल्याला आहे ना एका प्लेटीमध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला पुढची तयारी करायची. तर मी आता ही वांगी सगळी ना एका प्लेटीमध्ये काढून घेते. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना, त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना एक पळी पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी टाकल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जो कट करून घेतलेला कांदा होता ना, तो टाकून घ्यायचा आहे. आणि तो कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. खूप जास्त करपायचं वगैरे नाही आहे, असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हां, तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, खायला खरंच खूप भारी लागते बरं का. तर बघा, आपला कांदा आहे ना आता परतून झालेला आहे. खूप जास्त परतला नाही आहे, अशा प्रकारे आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं आहे. आणि जो कट करून घेतलेला टोमॅटो होता ना, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हे छान असं आता आपल्याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो वगैरे जो चांगला असा मॅश होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे बघा, असं अशा प्रकारे आपल्याला परतायचं आहे. तर हे छान असं परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना आता जे सुके मसाले घेतलेले ना ते टाकून घ्यायचे आहेत सगळे. जेवढे आपण प्लेटीत काढले होते ना तेवढेच टाकायचे. नंतरचा जो एक मसाला आहे ना तो नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तर हे बघा, आपल्याला आता आहे ना हे छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. असं मिक्स करायचं आहे. मसाले छान परतले ना तेलामध्ये की कालवणाला रंग खूप छान येतो. तर आता हे परतून घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना जी आपण वांगी घेतलेली ना परतून, ती वांगी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर आपण जी वांगी परतून घेतलेली ना ती वांगी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
तुम्ही नुसतं ह्याच्यामध्ये पाणी न टाकता अशीच वांगी छान अशी परतून घेतली, झाकणावरती पाणी ठेवून हे शिजवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल. छान अशी सुकी भाजी होईल वांग्याची. पण तुम्हाला जर का पातळ कालवण करायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाका. तर मी इथे आता झाकण ठेवते, 2 मिनटं झाकण ठेवते, त्याच्यावरती पाणी टाकते थोडंसं, म्हणजे आपला जो खालचा मसाला आहे ना तो ह्याला लागणार नाही. ताटावरती पाणी ठेवलं की कसं मसाला खाली करपत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ताटावरती पाणी ठेवायचं आहे. अगदी 2 मिनटं पाणी ठेवलं होतं मी. आता 2 मिनटांनी काढून घेतलं आहे झाकण. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. तर वांगी पाहू शकता किती छान दिसतात आहेत की नाही. अर्धी वांगी आत्ताच शिजलेली आहेत आपली. आता बाकीचं अर्धं वांगं आपण नंतर कालवणात शिजवणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता आहे ना गरम केलेलं पाणी टाकणार आहे. जे मिक्सरचं भांडं होतं ना तेही सळून टाकणार आहे मी. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, कालवणात वगैरे किंवा कशातही पाणी टाकताना ना असं डायरेक्ट तांब्याने किंवा ग्लासाने पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग कालवणाची चव बिघडते. काही तुम्ही मिक्सरचं भांडं वगैरे किंवा मग ज्याच्यात कशात वाटण काढलं असेल काही त्याच्याने पाणी टाकत जा. तर काही खूप असं घट्ट वाटते, मी आणखी याच्यात पाणी टाकणार आहे. तुम्हाला कालवण किती घट्ट किती पातळ करायचे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी आता इथे पाणी टाकलेलं आहे. बघा एवढं घट्ट आहे. हे नंतर आटणार आहे आपलं वांगं शिजतपर्यंत. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी एक वस्तू टाकायची, ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी. तुम्ही कच्च्याच दाण्याचा कूट घेतला तरीसुद्धा चालेल. 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आणि आता ह्याला आहे ना आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मिठाचा वापर आपण ह्याच्या आधी कधी केलेला नाही आहे वांगी परतताना वगैरे, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पळी आपल्याला कालवणातच ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपलं कालवण उतू जाणार नाही. पूर्ण झाकण ठेवू नका, कालवण एकतर उतूही जाईल आणि कालवणाला तरीसुद्धा येणार नाही. आता आपण चेक करूया आपलं कालवण शिजलं आहे की नाही. तर पाहू शकता कालवणाला रंगसुद्धा किती भारी आलेला आहे आणि आपलं कालवणसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळं कालवणाला तरीसुद्धा आलेली आहे, अर्धवट झाकण ठेवल्यामुळं, आणि कालवण ओतूसुद्धा गेलेलं नाही आहे. तर पाहू शकता आपलं कालवण अगदी असं घट्ट झालेलं आहे, खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. आणि वांगंसुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे, खूप जास्त गाळही झालेला नाही आहे. तर आपली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. गॅस बंद करायच्या अगोदर भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची, त्यानंतर गॅस बंद करायचे. आणि हे कालवण गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत, अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत भेटूया नंतर.